सो दॅट ते तुम्हाला काही जेनेटिक काउन्सिलर सजेस्ट करतील, रेफर करतील, ज्यामुळे तुमच्या बाळाच्या बाबतीत होणारे जे बर्थ डिफेक्ट आहेत त्याचे चान्सेस कमी करता येतील. नंबर 4, हॅव अ हेल्दियर लाईफस्टाईल. तुम्हाला तुमच्या डाएटकडे लक्ष देण्याची सर्वात जास्त गरज आहे. दररोज ॲटलिस्ट 15 मिनिट तरी एक्सरसाइज करण्याची गरज आहे. मेडिटेशनसुद्धा करण्याची गरज आहे. डेली एक्सरसाइज केल्यामुळे तुम्ही एक चांगलं वेट कॅरी करू शकतात. सेकंड थिंग, तुमचं पोस्चर चांगलं राहण्यास मदत होते थ्रू आउट प्रेग्नन्सी. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्ही मेडिटेशन पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये करत असाल तर बऱ्याचदा डिलिव्हरी झाल्यानंतर जे पोस्टपार्टम डिप्रेशन फेस करावं लागतं त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा ते होऊच नये म्हणून सुद्धा मेडिटेशन खूप हेल्प करतं. नंबर 5, स्टार्ट टेकिंग फॉलिक ॲसिड. जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करून ठेवत असाल तर ॲटलिस्ट 3 ते 6 महिने अगोदर तुम्ही फॉलिक ॲसिड घ्यायला सुरुवात करायला पाहिजे ओरली. यामुळे बाळामध्ये जेनेटिक डिफेक्ट्सचे प्रमाण कमी करता येते. बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये फॉलिक ॲसिडचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे. बऱ्याच माता ॲनेमिक असतात, हिमोग्लोबिन कमी असते, म्हणून फॉलिक ॲसिड लवकर घ्यायला सुरुवात करावी, ज्यामुळे बेबी जन्माच्या वेळेसच हेल्दियर असेल. शिवाय डिलेव्हरीच्या प्रोसेसमध्ये जो ब्लड लॉस होतो त्याचा फार जास्त परिणाम शरीरावरती होणार नाही. म्हणून फॉलिक ॲसिड हे 3 ते 6 महिने अगोदर आणि पूर्ण थ्रू आउट प्रेग्नन्सी घ्यायला हवं. नंबर 6, स्टॉप कन्झ्युमिंग सबस्टन्स दॅट अफेक्ट द प्रेग्नन्सी. जसं की चहा, कॉफीमधून जाणारं कॅफेन, अल्कोहोल, सिगारेट स्मोकिंग, जंक फूड, काही मेडिकेशन्स असतील तर ते फक्त गायनॅकॉलॉजिस्टच्या सल्ल्यानेच कंटिन्यू करावेत.